नमस्कार. दादू. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील, तासगाव, सांगली. अभिवाचन अनुराधा कर्वे. दादू केरळहून गावाकडे आला की सारा गाव गोळा व्हायचा. कधी आलास? आता किती दिवस मुक्काम? परत कधी जाणार? घरी या. कधी येणार? गेल्या वेळी येलतो म्हणला, आला नाही. यावेळी चूक होऊ नये का? लोकांचा आग्रह असायचा. दादू सोन्या चांदीच्या दुकानात कामाला होता. वर्ष 6 महिन्यातून गावी यायचा. पण आला की आडल्या नडलेल्याला धावायचा, मदत करायचा. प्राथमिक शाळेला सर्वात जास्त देणगी दादूनं दिली होती. मुलं शिकली पाहिजेत. आम्हाला शिकायची हौस होती, पण परिस्थिती नव्हती. नाईलाजानं परमुलखात जावं लागलं, हजारो कोस दूर. म्हणूनच गावात शिक्षण वाढलं पाहिजे, दादू असं नेहमी म्हणायचा. 4 वर्षापूर्वी गावात झाडं लावायचा कार्यक्रम झाला. एकट्या दादूनं 3000 झाडांची जबाबदारी घेतली. लागण केल्यापासून मोठी होईपर्यंत सगळा खर्च केला. 2 वर्षापूर्वी शाळेत 15 ऑगस्ट साजरा केला. त्यावेळी दादू उपस्थित होता. 1ली ते 5वीच्या प्रत्येकी 10 गरीब मुलांना त्यानं दत्तक घेतलं. त्यांच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी उचलली. सगळे शिक्षक अवाक झाले. गावचे सरपंच, पोलीस पाटील दादूला खूप मान देत. पण दादू कधी राजकारणाच्या नादाला लागला नाही. दादूच्या उदारपणाची ख्याती आजूबाजूच्या गावात देखील होती. दादू केरळला गेला त्याला 10 वर्ष झाली. मालकाच्या मुलांना शाळेत सोडणं, बाजारातून किराणा आणणं अशी कामं सुरुवातीला करत होता. नंतर सोनं पकवण्याकरता मदत करू लागला. पण 2-3 वर्ष झाली असतील, मालक शंका घेऊ लागला. कधीकधी उपाशी ठेवू लागला. मग दादूनं दुकानदारी सोडली. दादू गावाकडे आला. वडिलांसोबत रोजगार करू लागला. खुडा करायला जाणं, पेंढ्या बांधायला जाणं, ऊसाची पाचट काढायला जाणं. वर्षभरात दादू काळाकुट्ट झाला. एके दिवशी धाडस करून घरी न सांगता पुन्हा केरळात गेला. एका जुन्या गिऱ्हाईकाची गाठ घेतली. विनवणी करून काम मागितलं. त्यानं तिथंच काम दिलं. दादू काम करू लागला. 2-3 वर्ष अशीच गेली. मग त्यानं स्वतःचं दुकान टाकलं. कष्टातून जिंदगी उभी केली. एकदा दिवाळीला दादू गावी आला. खूप दिवसातून. घरी तशीच परिस्थिती. विधवा बहीण, एक भाऊ तुरुंगात, एक भाऊ डोक्यानं मंद, आजारी आई, रोजगार करणारे वडील. दादूनं सर्वांसाठी कपडे आणले होते. आईला गळ्यातला डाग, विधवा बहिणीला 2 साड्या, पैंजण, भावजाईला 2-2 बांगड्या. सगळी खुश झाली. दिवाळी संपली. दादू केरळला जायला निघाला. तोपर्यंत शेजारचा नामदेव आला. म्हणाला, पैशाची गरज आहे, जमीन विकणार आहे, पण तुझ्याशिवाय कुणाला नाही. दादूनं विधवा बहिणीच्या नावावर जमीन घ्यायचं ठरवलं. रात्री वडिलांशी बोलणं झालं. आईच्याही कानावर घातलं. बहिणीला कुणीही नाही. एकच मुलगा रामा. त्यांना आधार म्हणून असू दे. पण वडील म्हणाले होते, अगोदर घरचं बघ. घरची फक्त 1 एकर जमीन हवी तर तिला नंतर देऊन दे. दादू म्हणाला, घरच्यासाठी कधीही घेता येईल. आज रोजी तिला गरज आहे. तिला कुठलाही आधार नाही. वडील गप्प बसले. खरेदी झाली. विधवा अक्का आनंदी झाली. दादू निघून गेला आणि नंतर असाच पायंडा पडत गेला. दरवर्षी दादू गावी यायचा. कधी भावजाईच्या नावे तर कधी वडिलांच्या नावे खरेदी करायचा. पाहता पाहता दादूच्या घरची 25 एकर मिळकत झाली. आता घर तेवढं मोठं बांधलं की निवांत झालं. दादूनं लवकरच घर बांधायला काढलं. पहिल्यांदा खरेदी घेतलेल्या म्हणजे अक्काच्या नावाच्या मिळकतीत पाया काढला. दादू चेष्टेनं अक्काला म्हणायचा, बघ नाहीतर आम्हाला नव्या घरातून हाकलून लावशील. अक्का हसायची. दादूला म्हणायची, असली चेष्टा मला खपणार नाही बघ. तुझ्यामुळेच आम्ही 4 घास खातोय. अक्काचे डोळे पाणावायचे. दादूला मुलगा नव्हता. एकच मुलगी होती, रिंकू. ती शिकत होती. गेल्या 5-10 वर्षात फक्त 1 एकर जमीन दादूनं स्वतःच्या नावानं घेतली. त्यापेक्षा काही केलं नाही. दादू गावी आला की रोज मटण. दादूला नव्हे, वडिलांना आवड होती. दादू बाहेर पडला
की वडील हाक मारत, दादू कुठे निघालास? तुमची सोय करायला, दादू म्हणायचा. वडील हसायचे. दादू म्हणजे गावचा लाडका, वडिलांच्या गळ्यातला ताईत. दादूनं घरी कधीच दुजाभाव केला नाही. अगदी तुरुंगातल्या महादूला पण डबे पोचते व्हायचे. दरवेळी दादू जाताना तुरुंगात महादूला 4-5 हजार रुपये देऊन जात असे. पण अलीकडे दादू थकल्यासारखा दिसायचा. ॲसिडचं काम करून आजारी पडलेला. 2 वेळा कावीळ झाली, त्यातून कसा तरी वाचलेला. गावकरी मित्र सांगायचे, दादू आता गावी ये, बस झालं. एक तर मुलगी आहे, कशाला पळतोस इतका? पण दादू म्हणायचा, अरे असं म्हणू नका. 6-7 माणसांचं कुटुंब माझंच की. कोण जबाबदारी घेईल? घर पूर्ण झालं की परत यायचा विचार करू. गावी तर येणारच की. शेवटी आपली पंढरी आहे, आपलीच माती आहे. दादू केरळात राबायचा. गावी घराचं काम संपत आलेलं होतं. फक्त रंग तेवढा बाकी होता. पण तेवढ्यात लॉकडाऊन सुरू झाला. रंगाचं काम थांबलं. दादू फॅमिलीसहित केरळमध्ये अडकला. पण दरम्यान दादूचा भाऊ महादू पॅरोलवर सुटला. तो घरी आला. दादूला ही बातमी कळाली. त्याला खूप आनंद झाला. लॉकडाऊन चालू होऊन 1.5-2 महिने झाले आणि वीज चमकावी तशी एके दिवशी गावी बातमी धडकली. दादूचा देहांत झाला. दादू मरण पावला. गाव सुन्न झाला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दुकानं पटापट बंद झाली. अफवांचा महापूर आला. कोणी म्हणायचं करोनाने मेला, कोणी म्हणायचं कावेळ वाढली, कोणी म्हणायचं दुसराच आजार असणार. गावकऱ्यांना काहीच समजत नव्हतं. दादूच्या जवळचे मित्र घरी गेले. वडिलांना दादूबाबत विचारलं, पण त्यांना काहीच ठाऊक नव्हतं. बहिणीच्या मुलाला विचारलं, त्यालाही काही ठाऊक नव्हतं. मग गावकऱ्यांनी फोन केला. मुलीसोबत बोलले, तर कावीळ जास्त झाली. लॉकडाऊनमुळे औषधं मिळाली नाहीत, त्यातच ते गेले असं समजलं. तोपर्यंत सरपंच आले. सरपंचांनी रिंकूला फोन लावला. मी सरपंच बोलतोय, काय झालं नेमकं? रिंकू रडू लागली. कसंबसं सर्व सांगितलं. सरपंचांनी सर्व ऐकून घेतलं. झटाझट फोन केले. लगेच पास मिळवून दिला. रिंकूला तो सेंड केला. प्रेत गावाकडे आणण्याची व्यवस्था केली. केरळातून दादूचं प्रेत घेऊन ॲम्ब्युलन्स आली. सोबत दादूची पत्नी, मुलगी. परंतु तोपर्यंत दादूच्या घरात मोठी अफवा पसरली होती. दादू करोनानं मेलाय, त्याला कावेळ नव्हतीच. दुपारी 4 वाजता ॲम्ब्युलन्स आली आणि एकच गजब झाला. माणसं शोकाकुल झाली. दादूचे दोस्त तर हमसून हमसून रडू लागले. दादूचं घर शेतात होतं. गावकऱ्यांनी प्रेत शेतात दहन करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात दादूचा बाप पुढे आला. म्हणाला, गेलेला माणूस परत येणार नाही, पण त्याच्यामुळं घरातलं कोणतरी कमी व्हायला नको. दादूच्या प्रेताला माझ्या शेतात अग्नी देऊ नका, मी देव देणार नाही. माणसं चकित झाली. सरपंच आश्चर्यचकित झाले. ते पुढे आले. त्यांनी दादूच्या बापाला समजावून सांगितलं की दादूला करोना झालेला नव्हता, त्याला कावीळ झाली होती, त्यामुळे काही भिण्याचं कारण नाही. पण बाप ऐकायला तयार नव्हता. विधवा बहीण तर बोलायलाही तयार नव्हती. दादूची आई खाली मान घालून रडत बसली होती. दादूच्या बायकोचे डोळे सुजले होते. हे सगळं पाहून तिला भोवळ आली. ती बिचारी खाली कोसळली. सरपंचांनी 4 माणसांना बोलावलं. प्रेत गावातल्या स्मशानभूमीत न्यायचं ठरलं. तशीच ॲम्ब्युलन्स फिरवली. थेट गावचं स्मशान गाठलं. गावकऱ्यांनीच दादूचं दहन केलं. मातीचा कार्यक्रम कसा तरी उरकला गेला. दादूच्या बायकोला आणि मुलीला विधवा बहिणींनी सांगितलं, तुम्हाला तुमची सोय बघावी लागेल. तुम्ही आता कुठं राहणार? कारण तुमचं इथं काहीच नाही. रिंकूची धरती दुभंगली. दादूची बायको तर गलित गात्र झाली. काय करावं सुचेना. मग रिंकू सरपंचांकडे गेली. त्यांना सगळी कहाणी सांगितली. सरपंच म्हणाले, असं करू, 4 माणसं बोलावून बैठक घेऊ.
2 दिवसांनी बैठक बसली. सरपंच दादूच्या वडिलांना म्हणाले, हां मग पुढं काय करायचं काका? वडील म्हणाले, आता काय करायचं? दादूनं तर स्वतःसाठी काहीच केलं नाही. सगळे पैसे गावावर उधळले. बायका पोरांची काळजी केली नाही. आता त्यांच्या नशिबाला कोणतरी काय करणार? सरपंच म्हणाले, ही सगळी इस्टेट तर दादूनच घेतली ना. तसे वडील संतापले. म्हणाले, दाखवा बघू दादूचं नाव. तुम्ही आमचं घर फोडायला आलाय काय? दादूच्या नावावर 1 एकर जमीन आहे. त्यावर त्याच्या बायका मुलांनी कसंही चालवावं. आम्हाला त्यांची 1 गुंठा नको. बाकी मिळकतीत त्याचा काडीचा संबंध नाही. कुणीच ऐकायला तयार नव्हतं. तुरुंगातला माधू म्हणाला, दादूला तरी कुठं मुलगा आहे, म्हणूनच त्यानं स्वतःसाठी काय केलं नाही. त्यामुळं मध्यस्थी करणाऱ्यांना बोलायला जागाच नाही. त्याचं खाल्लं मीठ जागवण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल राग नाही. पण आता उठा. दादूच्या बापाचं आणि भावाचं रूप बघून गावकरी अचंबित झाले. नाईलाजानं अपमान सहन करत ते आपापल्या घरी निघून गेले. बापानं दादूच्या बायको आणि मुलीला घराबाहेर काढलं. गावातच दादूच्या एका मित्राच्या घरी रिंकू आणि आई राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धुरात वावरणारी मुलगी, गावी आली की इथं ठेवू का तिथं ठेवू अशी करणारी विधवा बहीण, मुंगळ्यासारखे चिकटणारे भाऊ आणि वडील, ॲसिडच्या धुरात घरच्यासाठी बापानं उभी हयात घालवली. मिळवला तेवढा पैसा घरी दिला, पण करोडो रुपये ज्यांच्यासाठी खर्च केले त्यांनी ही अशी पाठ फिरवली. रिंकूला खूप वाईट वाटे. डोळे पाजरू लागत. बाप होता तोपर्यंत घरच्यांचं रूप वेगळं होतं. माणसं इतकी नीच असू शकतात? जनावराच्या काळजाची असतात. रिंकूचं डोकं भणभणायचं, पण इलाज नव्हता. रिंकू तसंच सहन करत होती. तिला राहून राहून एकच वाटत होतं, माझा बाप आम्हाला उघड्यावर सोडून जाणार नाही. रिंकूनं ठरवलं. जमिनीची कागदपत्रं काढून पाहून 2-3 महिने असे गेले. रिंकूनं काही कागदपत्रं जमा केली आणि मला फोन केला. रिंकू ऑफिसला आली. मी सगळी कागदपत्रं पाहिली, पण सर्व मिळकती ज्याच्या त्याच्या नावावर होत्या. 25 एकर जमीन, 5000 चौरस फुटाचा भव्य बंगला, पण कुठंच दादूचं नाव नव्हतं. सर्व मिळकती घरच्यांच्या नावावर. नाईलाजानं मी रिंकूला म्हणालो, आपलं काही चालेल असं वाटत नाही बघ. तरी पण एकदा खरेदी दस्त काढून पाहू. आठवडा गेला. सर्व खरेदी दस्त काढले, पण दादूचं नाव कुठेच नव्हतं. आता मात्र पुरता इलाज संपला. रिंकू आणि आई निराश होऊन घरी गेल्या. पण मला राहवत नव्हतं. शंका होती की दादू असं करणार नाही. दादूचं शिक्षण कमी होतं, पण व्यवहारी चातुर्य जास्त होतं. तो फसणं किंवा आंधळेपणानं व्यवहार करणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी रिंकूला बोलावून घेतलं. दादू ज्या स्टॅम्प वेंडरकडे दस्त करत असे त्याच्याकडे गेलो. त्याला विचारलं तर तो म्हणाला, दादू प्रत्येक मिळकत घरातल्या व्यक्तीच्या नावावर करायला सांगायचे, मात्र दरवेळी एक 100 रुपयाचा स्टॅम्प नेत असे. त्या स्टॅम्पवर काय करत होते मलाही ठाऊक नाही. आम्ही परत फिरलो. रिंकूला सांगितलं, घरी सर्व कपाटं तपासून बघ. आणखी कागदपत्रं आहेत का वगैरे, स्टॅम्प्स कुठे ठेवलेत का ते शोध जरा. पण काहीच सापडलं नाही. पुन्हा निराशाच पदरी आली. दिवस असेच जात होते. रिंकूनं जॉब करायचं ठरवलं. आई घरी होती. गावकरी मदत करत होते. माझं मन साशंकच होतं. मला झोप येत नव्हती. खूप अस्वस्थ होतो. 8 दिवसांनी पुन्हा रिंकूला बोलावलं. केरळात दादू कुणाकुणाकडे जात होता याची चौकशी केली, पण रिंकूला काहीच ठाऊक नव्हतं. तिनं एका गिऱ्हाईकाला फोन लावला. त्यानं सांगितलं, दादू काहीही करताना सुब्रह्मण्यम वकिलांचा सल्ला घेत असे. तुम्ही इकडे या, आपण त्यांची गाठ घेऊ. मी ई-पास काढला. रिंकू, रिंकूची आई, मामा आणि मी असे केरळला गेलो. सुब्रह्मण्यम वकील एकदम सिनियर, वयस्कर. त्यांच्याकडे गेलो आणि आश्चर्य घडलं.
वकिलांकडे सगळे पेपर्स तयार होते. दादूनं सर्व मिळकती घरातल्या लोकांच्या नावे केल्या होत्या, पण दरवेळी ₹100 स्टॅम्पवर करारपत्र करून घेतलं होतं. त्यात दादूनं पैसे दिले आणि या मिळकती खऱ्या अर्थानं दादूच्या आहेत, हे मात्र बेनामी व्यवहार आहेत, असं स्टॅम्पवर होतं. माझा आनंद गगनात मावेना. रिंकूला बिचारीला यातलं काही समजत नव्हतं. मी इतकंच सांगितलं, आता काळजी नको, आपण जिंकलोय रिंकू. गावी परत आलो. सरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेतलं. सगळा प्रकार सांगितला. सरपंच आश्चर्यचकित झाले. म्हणाला, आता सांगतो एकेकांना. पुन्हा बैठक बसली. सरपंचांनी सगळी कागदपत्र दाखवली. सरपंच म्हणाले, या मिळकतीमध्ये तुमचा काय एक संबंध नाही. सर्व मिळकती दादूच्या वारसांना जाणार आहेत. तरीही वडील म्हणाले. बहीण ऐकेना. ते म्हणाले, हे सगळं खोटं आहे. आमचे स्टॅम्प नाहीत, आमच्या सह्या पण नाहीत. 2 दिवस गेले. मग रिंकूला सांगून कलेक्टर आणि SP कडे तक्रार केली. कलेक्टरनी सर्वांना बोलावलं. 10 दिवसात रिंकूला ताबा द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल. कलेक्टरच्या आदेशावर सगळ्यांचे चेहरे काळवंडले. कागदावर सह्या करून गपगुमान निघून गेले. 4-5 दिवस असेच गेले. 6व्या दिवशी पुन्हा बैठक बसली. सरपंच, पोलीस पाटील, गावकरी सगळे हजर होते. दादूचा बाप खाली मान घालून बसला होता. विधवा बहीण जमीन टोकरत बसली होती. महादू आभाळाकडे बघत विमनस्क होऊन बसलेला होता. भावजय आतच होती. सरपंच म्हणाले, काका, घर आणि जागा कधी खाली करताय? तसा बाप धाय मोकलून रडायला लागला. दादू किती चांगला होता, किती उदार होता, त्याला मी लहानाचं मोठं कसं केलं, वगैरे 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 सांगत राहिला. सरपंच म्हणाले, काका, स्वतःच्या पोराला जाळायला जागा दिली नाहीत, इतकं उरफाट काळीज बापाचं असू शकतं काय? दादू गेला. उणे पुरे 4-5 दिवस झाले नाहीत तोवर तुम्ही सगळ्या मिळकतीचे मालक झालात. त्याच्याच बायको पोरीला घराबाहेर हाकलून दिलं, देशोधडीला लावलं त्यांना. करोडपती बापाची मुलगी गावातच भाड्यानं राहिली. तुमच्याकडे 1000 वेळा याचना केली, पण तुम्ही जरासुद्धा पाझर फुटू दिला नाही. आता रडून काहीतरी काय उपयोग? जमीन जुमल्याच्या लोभानं तुम्ही आंधळे झालात. स्वतःच्या लेकराचं पण वाईट वाटलं नाही. ॲसिडमध्ये काम करून करून त्यानं इस्टेट मिळवली. या इलाक्यात तुमच्या घराचं नाव त्यानंच केलं. ॲसिडमुळंच त्याला कावीळ झाली, पण याची जाण कधी तुम्हाला आली नाही. तो गेल्यावर तर सारच संपलं. ज्यांच्यासाठी केलं तीच माणसं उलटली. आता तुमची पण वेळ निघून गेली आहे. उचला ग बाळ आणि वा चालते. तुमची जी घरची मिळकत आहे तिथं रामाचं राज्य करा. तसा महादू उठला. सरपंचांच्या पाया पडू लागला. गयावया करू लागला. सरपंच म्हणाले, महादू लेका, तू तुरुंगात आयुष्य काढलंस. दादूनं तुझ्या बायको पोराला सांभाळलं, इतकं की त्यांना कधीही एकटेपणा वाटला नाही. तुला तुरुंगात सुद्धा मटणाचा डबा पोचायचा. दरवेळी 4-5 हजार देऊन जायचा, आहे का नाही? तुझी सुद्धा बुद्धी पालटली का लेका? एवढ्यात विधवा बहीण पुढे आली. तीही सरपंचांना विनंती करू लागली. सरपंच म्हणाले, अक्का, अगं तुला तरी कळायला पाहिजे होतं. रामा महिन्याभराचा असताना पती वारला तुझा. तू इथंच राहिली. दादूनं तुला घराची मालकीण केलं. रामाला लहानाचं मोठं केलं. पोटच्या मुलापेक्षा चांगलं सांभाळलं. तुला कधी रोजगार करू दिला नाही. तुझ्यावर विश्वास ठेवून 70 लाखाचं घर बांधलं. दादू गेल्यावर तू सगळं विसरलीस. आता वेळ गेल्यावर रडून काय उपयोग? उठून बोऱ्या बेस्तारा गुंडाळा, आता इलाजच नाही. महादू आणि बाप उठले. धाय मोकलून रडू लागले.
रडत रडत सामान भरू लागली. तास दीड तास झाला असेल, निम्म अधिक सामान भरलं गेलं. एवढ्यात रिंकू उभी राहिली. तिनं सरपंचांना सांगितलं, थांबवा हे काका, मेलेल्यांना मारून काय उपयोग? ही सगळी जण मागतकरी होती. तशीच राहतील. माझा बाप देणारा होता. तो उदार आणि दिलदार होता. आम्हाला तोच वारसा त्यांनी दिलाय. त्यांनी चूक केली म्हणून आपण करायला नको. या प्रत्येकाला 4-4 एकर जमीन द्या. राहण्याकरता घर द्या. त्यांना बाहेर काढलं तर माझ्या बापाला वाईट वाटेल ना. त्यांनी कधी कुणाला दुखावलं नाही हो. आम्हा दोघींना किती जमीन लागणार आहे. आणि हो, माझ्या लग्नाची काळजी करू नका. माझ्या बापानं त्याची तजवीज करून ठेवलेली आहे. रिंकू धाड धाड बोलत राहिली. सरपंच, पोलीस पाटील यांचे डोळे विस्फारले. सगळे स्तब्ध झाले. दादूच्या लेकीचा उदारपणा पाहून गाव गहिवरला. सरपंच लांबूनच म्हणाले, शाबास पोरी, शाबास. जे गर्बाज बापाची लेक म्हणून गावाला तुझा कायम अभिमान वाटेल. आज दादूच्या आत्म्यालाही शांती मिळाली असेल.